मंचावरती पाहायला मिळाली। आज ज्या थाटामाटामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं, मग आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ह्या नावाखाली खेळताना आदरणीय परिषदांचे चिरंजीव आदेश यांच्या नावासाठी खेळणारा संघ शिवाजीनगरचा प्रारंभिक आपण पाहतोय। फलंदाज सुजीत ठाकुर ऑन स्ट्राइक। तो चलिए चलते हैं मैदान की ओर, जहां पे आज के दिन का ये आज की रात का चौथा मुकाबला देखने को मिल सकता है। मीर आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए वर्सेस मीरा स्पोर्ट्स मोरावे। मयूर जी पाटिल इनका टीम है, बहुत अच्छे इंसान है मयूर जी पाटिल। तो पहला ओवर यहाँ पे शुरू होते हुए देते दोनों टीम को शुभेच्छा। पहली गेंद हवा में खेली है, इस बीच क्षेत्र खाली नहीं है, वहां पे फील्डर तैनात किया गया था। पहली गेंद पे सुजीत ठाकुर नामक एक दाकड़ बल्लेबाज यहां से बाहर चलते देखने को मिलेंगे। शायद से यहाँ लग रहा था ये हुक करने का प्रयास था। ऑन स्क्रीन हम देख सकते हैं ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, हल्की सी काटा किर करके शायद सुजीत को लगा था बाउंस और हो सकता था ये गेंद को, लेकिन जिस तरह से कुणाल सर ने बताया था कि जैसे जैसा रात होते जाएगी शबनम की बूंदे उसकी बूंदे मैदान की चारों ओर देखने को मिलेगी, उसी का इम्पैक्ट यहाँ पे देखने को मिला है। तो पहले ही गेंद पे सुजीत ठाकुर जैसा एक नामचीन बल्लेबाज जिसे कहा जाता है, अपने टीम का एक हार्ड हिटर, पहले गेंद पे अपने खुद के आयोजन के पहले ही मैच में कोई भी स्कोर नहीं करते हुए टीम में वापसी करता है। तो इस तरह से एक नाइटमेयर कहा जाता है कि पहले गेंद पे आप इम्पोर्टेंट मैच में आउट होते हैं, इसे खराब सपना नाइटमेयर कहा जाता है। यस, टाइमिंग अलर्ट आहे दिलेला आहे। निश्चितच मयूरजी म्हात्रे, सुनीलजी पाटील, मिलिंदजी म्हात्रे, कुमारजी म्हात्रे थायलंड वरून मॅच पाहतात। वेलकम ऑल ऑफ यू। यावेळेला चांगला फटका आहे, पंच केलाय। पाहिलं तर अगदीचा चेंडू अखूट टप्प्याचा होता, परंतु विथ द मेरिट खेळलाय, त्यामुळे मात्र हा गुड क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला। जर तुम्ही स्क्रीनवरती पाहाल, बिग स्क्रीनवरती बघा, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता। हा सुजीतचा रिव्ह्यू दाखवलाय। निश्चितच चांगला फटका पाहायला मिळाला। खरं तर सुजीत आपण कसा बाद झाला ते बिग स्क्रीनवरती पाहिलं, परंतु हा फटका दर्जेदार होता, गुड क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं। यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे, झेल मात्र थोडा वेळ हवेमध्ये होता। 38 सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय जरूर स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे, तिथून मात्र प्रोटेक्शन मिळालंय। डीप मिड विकेट कडून क्षेत्ररक्षक आलाय, जरूर एक धाव्याने मात्र इथं खातं खोलण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 वरती आहे। पहिला एक चौकार पाहायला मिळाला होता, तदनंतर आता इथं मात्र एक धाव पाहायला मिळाली। 5 धावसंख्येचा श्री गणेशा झालाय जरूर चांगला, सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता। दैवत पाटील खरं तर शिवाजीनगर संघाचा एक्का फलंदाज म्हणून जाणला जातोय। दैवत पाटीलला आपल्या नावलौकिकासाजीची कामगिरी करावी लागेल। अनेक लोकांच्या नजरा आज शिवाजीनगरच्या असतील किंवा गव्हाणच्या असतील, खेळीवरती लक्ष असेल। गोलंदाज आपण पाहतोय विनय म्हात्रे, एक जबरदस्त गोलंदाज, मग UNPL मध्ये संघाचा संघनायक म्हणून पुढे नेहमीच पाहायला मिळतो। अतिशय जबरदस्त गोलंदाजी। मीरा स्पोर्ट्स मोरावे हा संघ ज्यावेळेला उल्वे नोट प्रीमियर लीग मध्ये खेळतो त्यावेळेला आपण विनय म्हात्रे संघनायक म्हणून कामगिरी करत असतात, आणि आजही पहिल्यांदा गोलंदाजी पाहताना आपण करताना पाहिलं, अतिशय सुरेख चेंडू फेकला गेला होता, फिंगर रोल केल्या गेल्या होत्या। स्विच हिटचा अवलंब, स्विच नाही आहे हा स्वीट हिट आहे असं म्हणावं लागेल। प्रॉपर टायमिंग, कनेक्शन जबरदस्त, त्याचा मात्र रिझल्ट आलाय चौकाराने मात्र शिवाजीनगर संघाला थोडंसं हायस करून सोडलंय। एका षटकाचा खेळ संपलाय। सुजीत ठाकूरचा मात्र जरूर विकेट पडला असेल, परंतु तदनंतर मात्र सावरण्याचं काम केलंय ते म्हणजेच दीक्षित ठाकूर एवं देवत पाटील यांनी पहिल्या षटकाच्या अंती
धावसंख्या आपण पाहतोय 1-9. थोडंसं आता मात्र समालोचन जास्त ऐकायला मिळेल कारण DJ आता जेवण्यासाठी गेलेला आहे आणि उशिरानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो हा एक रहिवासी असा संकुल असणारा एरिया आहे, त्याच्यामुळे उशिरानंतर जास्त डीजेचाही अवलंब होईल, वापर होईल की नाही माहिती नाही आहे. परंतु आपण मैदान जर पाहिलं तर अटल सेतू एका बाजूला जिथून आम्ही अवघ्या 20 मिनिटांमध्ये मुंबई गाठतो. आता समोरचा जो ब्रिज आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हे पहिलं एक्झिट आहे अटल सेतूचं, जे की कोस्टल रोड झाल्यानंतर कनेक्शन दिलं जाईल. तदनंतर जे गव्हाण खारकोपर स्टेशनच्या समोर उतरतोय ते दुसरं एक्झिट आणि मुख्य शेवटचं एक्झिट जे आहे ते चिरले गावामध्ये. असा हा वर्ल्ड क्लास मास्टरपीस इंजिनिअरिंग आपल्याला पाहायला मिळतोय, जे की अतिशय जबरदस्त आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कदाचित झेल खाली होता. काय घडलंय? चूक घडली क्षेत्ररक्षकाकडून, चूक घडली फलंदाजांकडून, परंतु दोघांनाही नुकसान नाहीये. दीक्षांत ठाकूर कदाचित झेल झाला असता, झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. तोपर्यंत दीक्षांतनी कॉल न बघता दैवतला अगदीच धावून गेला पुढे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चुकला, ओव्हरथ्रो झाला. म्हणजे ह्या पूर्ण चेंडूवरती अगदीच नाट्यमय वातावरण पाहायला मिळालं. आर्यन भोईर गोलंदाजीच्या बोल्यावरती अगदीच 30 यार्ड सर्कल कडून धाव घेताना आपण पाहतोय. ह्या वेळेला अगदीच पुलर लेन डिलिव्हरी होती, खेचून मारलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग लेग रिजन मात्र तिथं होतं, त्याच्या वरून हा आलाय दणकेदार षटकार. चेंडू होता, फुलटॉस नव्हता, जरूर टप्पा घेतला होता स्लॉट मधला चेंडू, परंतु तदनंतर शफल होऊन खेळला अतिशय सुरेख दर्जेदार असा षटकार पाहायला मिळाला. दीक्षांत ठाकूर कुठेतरी आता मात्र आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय, कारण एकीकडे गव्हाण संघाने 74 धावा उभारल्या होत्या. इथे मात्र काय घडलंय? गोलंदाज आर्यन भोईर सांगतोय, कितीही ताकद अवलंबलीस तरी माझ्याकडेही काही अशी अस्त्र आहेत, त्याचा मात्र मी वापर करेन. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता दीक्षांत ठाकूर यांच्याकडून. ह्या वेळेला मात्र फिंगर रोल केल्या आणि आपण पाहू शकता ऑन स्क्रीन काय सुंदर गोलंदाजी. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू इनसाइड एज जरूर लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू यष्ट्या उधळून गेलाय. फलंदाज इथं मात्र बाद होईल. पहिल्यांदा बाद झाला सुजित ठाकूर, दुसऱ्यांदा बाद झालाय दीक्षांत ठाकूर, तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज दिवेश ठाकूर येईल आपल्या संघाला सावरण्यासाठी. दिवेश ठाकूर कुठेतरी वाटत होतं की आता दैवत आणि दीक्षांत आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका साकारतोय की काय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न झाला होता, धावसंख्या गेली होती जवळजवळ 15 वरती. तदनंतर मात्र पुन्हा एकदा मिहिरा स्पोर्ट्सच्या गोलंदाजाने आर्यन भोईरने हल्ला केला, हल्ला चढवला. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ केलाय आर्यन भोईरने आपल्या गोलंदाजीमध्ये, ज्याच्यामध्ये एक गडी मात्र आता बाद केलाय. इसी के लिए तो कहा जाता है दोस्तों कि कम बैक इंपॉर्टेंट होता है. सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों. इस बीच आर्यन की ये गेंदबाजी सराहना करनी पड़ेगी. दिवेश म्हात्रे इस बीच अंपायर की तरह देखा है, शायद से संदेह है अंपायर के मन में. तो क्वालिफाइड अंपायर है सभी, कोई भी प्रेशर नहीं क्रिएट कर सकता है. बिंदी गेंद का यहाँ पे समाप्ति. दूसरा ओवर जो कि फेंका जा रहा है आर्यन भोईर के हाथों. काबिले तारीफ गेंदबाजी, सराहना करनी पड़ेगी. पूरी तरह से सफल होकर खेलने का प्रयास किया था. ऑफ स्टंप के बाहर से गेंद काटा किर करके निकल गई है आर्यन भोईर. स्वीट चिट का प्रयास, दिस टाइम इट कुड बी अ कैच. दे हैव टाइम्ड इट. Definitely catch of the evening, you can say. It's a wonderful catch by मोहित म्हात्रे. रॉयलची जी स्पर्धा आताच पार पडली, जिकडे बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला नावाजलं गेलं मोहित, त्यांनी मात्र इथं काय सुंदर झेल पकडलाय बघा. आपण मोठ्या स्क्रीनवरती पाहिलं. खरं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला, तिथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या मागे. असं वाटलंही नव्हतं हा क्षेत्ररक्षक पोहोचली काय. अगदीच कपिल देव सरांची आठवण देणारा हा झेल पाहायला मिळाला. हे आहे क्रिकेट प्रणय. ह्या क्रिकेटमुळे तर आपल्याला सर्वांना वेड केलंय. ह्या क्रिकेटच्या क्लासिक सादरीकरणामुळे तर आज प्रेक्षकांची मोठी संख्या या मैदानावरती पाहायला मिळते. आणि मी अगदी सुरुवातीपासून म्हटलं होतं की
माजी खासदार चषक म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी रामशेठ ठाकूरचं नाव, रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव लागतं, तिथे मात्र सर्व काही A1 असतं, फायनल असतं आणि अतिशय दर्जेदार आपल्याला ह्या स्पर्धा आणि खेळ पाहायला मिळतं. मग येणाऱ्या 25, 26, 27 तारखेला अगदीच देशातून मोठे मोठे खेळाडू नमो चषकासाठी येतील आपल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावरती. फटका अगदीच फसलाय, बॉटम एंडला लागल्यानंतर मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. मग ज्या गोष्टीबद्दल मी सांगितलं होतं तत्पूर्वी सांगू इच्छितो की आर्यन भोईरचं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6. या षटकामध्ये मात्र टोटल गडी बाद झाले 2. एकत्रित 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. मग प्रणय, मी ज्या गोष्टीबद्दल सांगत होतो की येणाऱ्या 25, 26, 27 तारखेला आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केलेले आहे नमो चषक. क्रिकेट पासून थोडंसं वेगळं काहीतरी पाहायला मिळेल. आपल्या भारतभरातून नावाजलेले सर्व कबड्डीपट्टू, खो खो तसेच अनेक तत्सम खेळ पाहायला मिळतील आणि त्याचं भव्य दिव्य आयोजन 25, 26, 27 तारखेला, 17 तारखेला त्याच्या अनुषंगाने मोठी प्रेस कॉन्फरन्स पाहायला मिळणार आहे. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की राम म्हणता रामसी होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. मग स्वतः पदवी घेतली, पदवीधर झाल्यानंतर अख्ख्या जगताला शिकविलं, तदनंतर स्वतःहून खासदार मोठ्या संख्येने 51,000 मतांनी पुढे विजयश्री गाठला आणि खासदार होताना मात्र अनेक लोकांना इथून मात्र आमचे रामशेठ ठाकूर साहेब किंग मेकर बनले आणि अनेक किंग मात्र त्यांनी घडविले. विनय म्हात्रे गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय, समोर फलंदाज प्रथमेश ठाकूर, पीटी ऑन स्क्रीन आपण पाहू शकतोय. स्ट्राईक रेटला दैवत पाटील, डीपी. शफल होऊन मारण्यामध्ये हातखंडा आहे या फलंदाजाचा. ह्याला तुम्ही शॉर्ट पिच लेनचे चेंडू टाकू शकत नाही. मग दैवत पाटीलची खासियत आहे शफल होऊन मारण्यामध्ये, ताकदवर बॅटिंग करतोय. आलाय अगदीच महत्वाच्या वेळेला चौकार. चौकाराने मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळालाय, गतिमान झाली धावसंख्या. एका टप्प्यानिशी चाललाय हा आलेला चौकार. धावसंख्या 19 वरती. आतापर्यंत 10 मिनिटं मात्र संपलीत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला मॅच चालवायची आहे, पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. अगदी त्याच ताकदीने गोलंदाजी आणि संघनायकाचं काम चालू आहे. दैवत पुन्हा एकदा तयार राहतील आपल्या संघासाठी एक तारणहार म्हणून. ह्यावेळेला फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल, प्रोटेक्शन होतं आणि काय घडलंय. ऐसा कहा जाता है ले लो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ, परंतु तुम्ही मात्र झेल दान केलाय. या आतापर्यंत पाहिलेल्या स्पर्धेमध्ये आज 8 कॅचेस ड्रॉप झालेत, ही 9वी कॅच आहे. प्रणय म्हात्रे म्हटलं तर गुणसंख्या लेखनाचा दर्जा एक वेगळा आहे, त्याच्यामुळेच तर आज सगळ्या मोठ्या स्पर्धांमध्ये प्रणय म्हात्रे हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं. 20 वरती 3 अशी धावसंख्या असताना आपण पाहतोय विनय म्हात्रे गोलंदाज करेल तर काय करेल जर क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर. यावेळेला मात्र बॅटचा एज घेऊन चेंडू शरीरावरती आदळलाय. 1 धाव जरूर मिळेल संघाला, 1 धाव मिळेल प्रथमेश ठाकूरला. धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 21. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 मध्ये उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांचंही सहर्ष स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या पाहत आहेत, आपलंही अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता तर अक्षरशः क्रीजच्याही बाहेर स्टंपच्या मागे जाऊन बॉलला चेस करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गोलंदाज विनय म्हात्रे तोही अगदीच एक मुरलेला गोलंदाज आहे. कारण आज अनेक ठिकाणी विनयला पाहिलंय ताकदवर गोलंदाजी, हुशारीने गोलंदाजी, चनाक्ष गोलंदाजी करताना तोच तो विनय म्हात्रे. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मोहित, जो की आजच्या रात्रीतल्या ज्यांनी सर्वोत्कृष्ट कॅच पकडलाय तो मोहित मात्र त्या बाजूला पाहायला मिळाला. मोहित केलं या क्षेत्ररक्षकाने सर्वांना, ज्याचं नाव आहे मोहित म्हात्रे.
एकेरीने मात्र धावसंख्या पुढे जाते, परंतु धावसंख्येला मोठा आकार मिळत नाहीये. आतापर्यंत दैवत पाटील 7 चेंडू खेळलाय, 10 धावा उभारल्यात. प्रथमेश ठाकूर 2 चेंडू खेळलाय, अवघी 1 धाव उभारली. मोठे फटके आणावे लागतील. खरं तर हा गोलंदाज ताकदवर आहे, थांबून खेळावं लागेल. म्हटलं होतं थांबून खेळावं लागेल, कारण तुम्ही प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला करू शकत नाहीयेत, कारण प्रत्येकाची ताकद वेगळी असते. परंतु आपल्या संघासाठी प्रथमेश मात्र इथं मोठी कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करत होता. 2 षटकं विनय मात्रने खेळलं. आणि मिरा स्पोर्ट्स पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आले 9, दुसऱ्या षटकामध्ये आले 6, तिसऱ्या षटकामध्ये आले 7. एकत्रित 2 षटकांमध्ये विनय म्हात्रेने 1 गडी बाद केला आणि अवघ्या 16 धावा दिल्यात. म्हणजेच ज्याला कॉम्पिटेटिव्ह षटकं म्हणावी लागतील, कमी खर्चाची षटकं ज्याला म्हणावी लागतील, अशी दोन्ही षटकं मात्र विनय म्हात्रे यांनी फेकली. तर ज्या क्षेत्ररक्षकाने मोहितने सर्वांना मोहित केलं होतं, तोच मोहित मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 साकारताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक जे की साकारलं जाईल मोहित म्हात्रे यांच्या हातातून. इथून मात्र जरूर पाहायला मिळेल दैवत पाटीलकडे सर्वांचं लक्ष असेल. रॉयल चषकामध्ये ज्या संघाने 4था क्रमांक पटकावला होता, मयूरजी पाटील यांचा संघ, मयूरजी म्हात्रे यांचा संघ, मीरा स्पोर्ट्स मोरावे. थायलंडला असतानाही मॅचचा आनंद घेत आहेत. दैवतसाठीचा हा चेंडू बराचसा ऑफसाईडच्या बाहेर होता. धाव होईल की नाही असं करताना तू मी करताना मात्र कॉल चुकला. इथून मात्र फलंदाज प्रथमेश ठाकूरला परतावं लागेल. अगदीच जे फलंदाज असं वाटत होतं की शिवाजीनगर संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जातील, ते मात्र आता अक्षरशः लोटांगण घातलंय. कोणत्याही प्रकारच्या धावा मात्र पाहायला मिळत नाहीयेत. सहजरित्या बाद. कॉल महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आपण कॅच घेताना म्हणा किंवा रनिंग बिटवीन करताना, कॅचिंग पोझिशनच्या वेळेला असेल किंवा रनिंग करताना, समोरच्या फलंदाजाला, समोरच्या क्षेत्ररक्षकाला कॉलिंग करणं महत्वाचं आहे. कॉलिंग चुकली, अपघात घडणार. अपघात मात्र इथं घडलाय, तो म्हणजे निश्चितच प्रथमेश ठाकूरला परतावं लागलंय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज तन्मय ठाकूर. आता पाहिलं तर टॉप ऑर्डरचा फक्त दैवत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर मात्र मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली. लोअर ऑर्डर मधला एक फलंदाज तन्मय ठाकूर जो की दैवतला साथ देईल. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हा साकारला जातोय. त्याच्यातला पहिला चेंडू मात्र झालाय. म्हणजे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंमध्ये किमान 25 धावा जर टाकण्यामध्ये सुयश मिळालं, कदाचित फायटिंग टोटल मिळू शकते. दैवत पाटील आहे तोपर्यंत शिवाजीनगर संघाला जरूर एक चेंडू चांगला आहे. दैवत पाटील जोपर्यंत तोपर्यंत शिवाजीनगर संघाला जरूर वाटत असेल की इथून मात्र धावसंख्या बनवू शकते. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे, अगदीच अचूक टप्प्यावरती मारा, अचूक ज्याप्रमाणे फलंदाजांचं पदलालित्य आहे, अगदी त्याला फॉलो करून गोलंदाजी चालू आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी होताना प्रेक्षकांनाही आवडते. लो स्कोरिंग मॅच होईल की काय, इथून पुढे ज्याप्रमाणे दवबिंदू पडतील तिथून मात्र लो स्कोरिंग मॅचेसही अगदीच टफ पाहायला मिळतील. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगला पुश केलाय. इथे मात्र चेस असणाऱ्या क्षेत्ररक्षकांसाठी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 2 धाव मात्र जरूर मिळतील. प्रत्येक धाव महत्वाची असते. एव्हरी रन काउंट्स असं म्हटलं जातं. कारण कधी कधी मोठे फटके येत नसतात, त्यावेळेस मी नेहमीच म्हणतो की तुम्ही विराट कोहलीला फॉलो करा. जर चौकार षटकार येत नाहीत तर एकेरी दुहेरीने तुम्हाला धावगती आखणं गरजेचं आहे. जर चेंडू तुम्ही निर्धाव केलात, गोलंदाजाला विश्वास वाढेल. एकदा की टीमच्या धावसंख्या मध्ये बदल राहिला, गोलंदाजालाही विचार करावा लागतो आपल्याला पुढचा चेंडू कसा फेकायचा आहे. फटका चांगला आहे. अगदीच प्रेक्षकांना नाही तर समालोचन कक्षाला मानवंदन देणारा हुक पाहायला मिळालाय. दर्जेदार फटका. कुठे होतास मित्र, असं शिवाजीनगरचे गावचे सर्व पाठीराखे मात्र म्हणतील. तन्मय ठाकूर, काय टायमिंग जबरदस्त. ज्या दीक्षांतने षटकार मारला होता त्या दीक्षांतचा बडा भाई तन्मय ठाकूर इथे मात्र संघाला तारणहाराची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. मान्यवर पाहुण्यांच्याही डोक्यावरून हा व्यासपीठावरती आलेला षटकार शिवाजीनगर संघाला मात्र थोडासा हैस करून ठेवील. धावसंख्या 30,
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या क्रमांकाचा तन्मय येऊन मात्र षटकार ठोकतोय. जान है अभी भी. इस बीच शायद से दैवत नाराज है. लग रहा था ये शायद से बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहिए था, लेकिन पूरी तरह से चकमा खाए हैं जो बल्लेबाज तन्मय ठाकुर, जिन्होंने नंबर 6 मारे थे, वही पूरी तरह से चकमा खाए. इस बीच गेंदबाज मोहित मात्रे द्वारा अच्छी वापसी. One more time, very wonderfully bowled by the Mohit Matre. This time missed by wicket keeper, but only run can be added as in the form of byes. Only 1 run can be added. तो यहाँ से शायद से ये ओवर का भी खात्मा हो जाएगा. 4 ओवर यहाँ पे मुकम्मल होते हुए इस ओवर में आए कुल रन संख्या 9 और 4 ओवर के बाद कुल रन संख्या बन चुकी है 31, 4 विकेट के बदौलत. तर मित्रांनो, ज्या स्पर्धेबद्दल मी सांगितलं होतं, नमो चषक 2025 या ॲथलेटिक्स स्पर्धा आहेत. एकत्रित 14,91,200 रुपयांची पारितोषिक. साधं आयोजन नाही आहे. मग रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव आणि समोर आपण पाहू शकताय स्क्रीनवरती नमो चषक 2025 ॲथलेटिक्स स्पर्धा. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा हा जबरदस्त असा फोटो. ह्यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. जरूर क्षेत्ररक्षक त्या बाजूला असेल. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आपल्या पायाचा चांगला वापर केला डीप मध्ये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहिलं तर कदाचित हा चौकार जाता जाता वाचलाय. 2 धावा जरूर मिळतील. नमो चषकामध्ये मी इनिंग ब्रेकमध्ये बोलेन. आता आपण पाहतोय ती म्हणजेच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए वर्सेस मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या 2 संघांमध्ये रंगलेली लढत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या 33 आहे. शेवटचं षटक जे की फेकण्यासाठी तयार आहे उमेश ठाकूर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय धावसंख्येला धावगती द्यावी लागेल. विचारांना इथं मात्र घालमेल घालावी लागेल फलंदाजांना आपल्या संघाला जर सुस्थितीत पोहोचवायचं असेल तर. यावेळेला जरूर फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग फाईन लेग बॉल क्षेत्रातून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेने मात्र बऱ्याच उशिरानंतर दैवत पाटील स्ट्राईकला आलाय. जो दैवत पाटील सुरुवातीला 8 चेंडू खेळला, तदनंतर मात्र बऱ्याच उशिरानंतर नॉन स्ट्राईक एंडला होता. शेवटाचे काही चेंडू बाकी असताना, अगदी 4 चेंडू बाकी असताना दैवत कडून शिवाजीनगर संघाला अपेक्षा असेल की किमान 2 फटके जे लॉंग अँड स्ट्रॉंग पाहायला मिळतील. तसं काही पाहायला मिळेल का? कारण ज्या पद्धतीने मिहिरा स्पोर्ट्स मोरावेचा संघनायक विनय, ज्याच्याकडे अनेक शैली आहेत, ज्याच्याकडे अनेक खुबी आहेत, तो काहीतरी वेगळी शक्कल लढवेल का या दैवतसाठी? मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आज वेगळ्या फॉर्म मध्ये आहे. मग विनय मात्रेने ज्या पद्धतीने या संघाला लीडिंग केलंय, म्हणून म्हटलं होतं की जसा दैवत येईल विनय काहीतरी वेगळी शक्कल लढवेल. क्षेत्ररक्षणामध्ये केलाय बदल. निश्चितच गोलंदाज उमेश ठाकूर वरती जो विश्वास आहे आतापर्यंत सार्थ ठरलाय. 3रा चेंडू निर्वाणीच्या षटकातला पूर्वार्धातला. ऑफ स्टंपच्या बाहेर इथं मात्र चेंडू होता. कट लागून जरूर चेंडू फ्लाय स्लिप रिजन मध्ये चाललाय. प्रणय पाटील फ्लाय स्लिप किंवा आपण शॉर्ट थर्ड जिकडे म्हणू शकतोय. प्रणय पाटील इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरीने मात्र दैवत पाटीलने नाराज केले शिवाजीनगर गावाला, परंतु एकेरीने धावसंख्या मात्र जरूर पाहतो आपण धावफलकावरती 35. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जो तन्मय ठाकूर एका षटकाराने खेळतोय, अजून 1-2 षटकार आणेल का, अजून 1-2 षटकार हाणेल का, हेही पाहिलं जाईल. गोलंदाज
व्यूहरचना करताना आपण पाहतोय. व्यूहरचना खूप महत्वाची असते, जी की आपण महाभारतामध्ये पाहिली होती. फटका हवेमध्ये आहे, निर्जल स्थळी जाईल की स्वतः गोलंदाज ही कॅच पकडेल. निश्चितच कॅच मात्र ड्रॉप झाली. जरी कॅच ड्रॉप झाली असली तरी प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. 2 धावांनी मात्र शिवाजीनगर संघाचा स्कोर बोर्ड मात्र हलेल. 37. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला गोलंदाज उमेश ठाकूरचा, कारण स्वतः गोलंदाजी करताना फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडणं एवढं सोपं नसतं. झेल बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं तर काही हरकत नाही. गोलंदाजी आतापर्यंत पाहिली, अवघ्या 6 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 चेंडूंमध्ये, तेही स्लॉग ओव्हरमध्ये. पंचांचा इशारा येईल वाईडचा, विश्वकुल्यांचा. निश्चितच वाईडने मात्र धावसंख्या 1 ने भर पडेल. मिरज स्पोर्ट्स मोरावेला विशेष टेन्शन नसणार आहे या एका वाईडचं, कारण मोठा फटका नाही लागत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजांनी अगदीच कर्णधारांनी दिलेला विश्वास 7 ठरवलाय. फटका चांगला आहे, परंतु हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? आणि निश्चितच प्रवीण ठाकूरने हा कॅच मात्र अगदी सहजरित्या पूर्ण केलाय. तन्मय ठाकूर नामक एक जी संजीवनी होती, एक आशा होती, तीही मात्र संपुष्टात आली. इथे मात्र पकडलाय झेल, संपलाय तन्मय ठाकूरचा खेळ. फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय 38 वरती असताना. The new batsman in at number 7, Abid Thakur. Only a delivery remains in this over and this inning. शेवटचा एक चेंडू बाकी असताना, जो की पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर तथा रॉयल स्पोर्ट्स उलवे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण यावं. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल स्पोर्ट्स उलवे संघनायकांना विनंती असेल आपण यावं. ह्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि आमचे लाडके आदरणीय स्वप्नीलजी ठाकूर साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. शेवटचा चेंडू पूर्वार्धाचा, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय वाईड. एका वाईडने मात्र धावसंख्येला एक झळाळी जरूर मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 घरामध्ये. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल स्पोर्ट्स उलवे संघनायकांना विनंती असेल आपण लगेच यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. शेवटचा चेंडू उमेश ठाकूर यांचा. 1 मोर वाईड. अजून एक वाईड. धावसंख्या मात्र 40 वरती पोहोचली. आतापर्यंत ह्या आपण पाहिलं तर 22 वाईड आणि नियम क्रमांक 22 अनुमोदन म्हणजेच वाईड आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 22 वाईड पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. प्रणय म्हात्रे यांचं एक जबरदस्त गुणसंख्या लेखन, लेखाजोखा यांच्या माध्यमातून पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ स्टंपच्या बाहेर काय घडलंय? इथे मात्र फलंदाज होईल बाद. दैवत पाटील सांगतो की चेंडू सोडणं गरजेचं होतं, चेंडू सोडणं अपेक्षित होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटला हलकाशा ब्रश करून गेला. तिथून मात्र क्षेत्ररक्षकांनी यष्टिरक्षकांनी बाकीचं काम अतिशय जबरदस्त उत्कृष्ट केलं. फलंदाज मात्र शेवटच्या चेंडूवरती होईल बाद. उमेश ठाकूर या षटकामध्ये पाहिलं तर जवळजवळ 3 वाईड टाकले आणि 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. आतापर्यंत पाहिले तर त्या 9 धावा खर्ची केल्या गेल्यात. एकत्रित 5 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 40 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आपल्याला धावा करायच्या असतील त्या म्हणजेच 41. ह्या 41 धावा कशा पद्धतीने केल्या जातील, काय घडेल, काय बिघडेल, आवाजात होईल बदल. पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय श्री रोशन पाटील सरांना की आपण यावं आणि सर्वांना मंत्रमुग्ध करावं. तथा विनंती असेल दोन्ही संघनायकांना, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल स्पोर्ट्स उलवे आपण यावं. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय स्वप्नील शेठ ठाकूर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. धन्यवाद.
हॅलो, चला खारकोपर आणि उल्वे संघ आदरणीय स्वप्नील शेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभलेली आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल उल्वे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, आपण त्वरित यायचं आहे. चला चला स्वप्नील शेठ ठाकूर विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण स्पिन करायचं आहे. खारकोपर कॉल करतोय. टेल इज द कॉल, हेड इट इज. तर स्वप्नील शेठ आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. निर्णय काय असेल खारकोपर, सॉरी गोलंदाजी. तर आपण मॅचकडे जाऊया. तर रॉयल उल्वे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला असताना गोलंदाजी स्वीकारली. मॅच थोडीशी दोलायमान स्थितीमध्ये असणार आहे, कारण आत्ता फक्त 40 धावा बनल्यात. 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, आवाजात केला जाईल बदल. आम्ही रोशनजी पाटील सरांना विनंती करतो की आपण यावं आणि सर्वांना मंत्रमुग्ध करावं. धन्यवाद. येस, थँक्यू राजकिरण कोळी सर यांचा आवाज तुम्ही मागच्या इनिंगमध्ये ऐकला. आणि सामना असेल, चला लगेचच बॅटर पाठवा. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे या टीमला विनंती राहील आपले सलामीवीर खेळाडू, आघाडीचे खेळाडू मैदानाकडे पाठवायचे आहेत. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए. आणि बघा आजच्या रात्रीमधला योगायोग, एकाच गावचे 2 संघ होते. मोराबे गावचे 2 संघ होते आणि शिवाजीनगर गावचे 2 संघ होते. त्यामुळे दोन्ही गावचे संघ मात्र एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळाले. पहिला सामना धीरजपोती मोराबे विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर बी होता, आणि त्यानंतर मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए अशा लढती. त्या मॅचमध्ये धीरजपोती मोराबे संघाने आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर बी टीमला पराभूत केलं होतं पहिल्या लढतीमध्ये. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू कक्षाकडे आपण बॉल पुरवायचा आहेत. मी स्वयंसेवक आणि आयोजकांना विनंती करतोय, आपण बॉलची त्या ठिकाणी पूर्तता करा. टार्गेट असेल या खरतर इनिंगमध्ये 41. हॅलो, सर्व नमस्कार. बघा आपण स्टेजवरती पाहू शकताय नमो चषक 2025, जिकडे ॲथलेटिक्स तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा आणि खो खो कबड्डी. मग ह्यासाठी एकूण 14,91,200 रुपयांची पारितोषिकं. खो खोमध्ये 1,43,200. तसेच एकत्रित सर्व 14,91,200 रुपयाची पारितोषिकं. ॲथलेटिक्ससाठी 4,11,000 रुपये. शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी 7,56,000 रुपयाची पारितोषिकं. कबड्डीसाठी 1,81,000ची पारितोषिकं तथा भव्य नमो चषक एकत्रित खो खोसाठी 1,43,200 रुपयाची पारितोषिकं. आणि हे नमो चषक 2025 दिनांक 23, 24, 25 जानेवारी 2025 रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजेच प्लॉट क्रमांक 4 रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मागील मैदान, सेक्टर 12 उल्वे. मग जिकडे काही वर्षांमध्ये आम्हाला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळाही पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त असं एकूण हा परिसरच वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मास्टर क्लास इंजिनिअरिंग आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच अटल सेतू. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, ज्या पुतळ्याच्या अश्वाचा म्हणजेच घोड्याचा पहिला खूर जो असेल तो 32 मीटरवरती उंचीवरती असेल. एकत्रित पुतळा तो किती उंच असेल विचार करा. आणि तदनंतर मात्र हे सुंदरशी मैदानं आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज पटांगण, शिवाजीनगर हा पूर्ण परिसर पाहिला तर सर्वांच्याच अगदीच पसंतीस पडलाय.
जाऊया मॅचकडे. आवाजात होईल बदल पुन्हा एकदा श्री रोशन पाटील सर. धन्यवाद. नमो चषक 2025 आणि क्रिकेटची स्पर्धा खारघरमध्ये रंगेल. नमो चषक ज्यामध्ये 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल आणि स्पर्धेचे आयोजक असतील खारघर शहर अध्यक्ष प्रवीणदादा पाटील, प्रवीण पाटील स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, माजी स्थायी समिती सभापती, त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा नमो खारघरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या संबंध देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. 41 टार्गेट आहे. आव्हान जरी कमी असलं तरी घरच्या मैदानात हे आव्हान तितकंच इम्पॉर्टंट राहील. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए संघाला पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गपत आला आहे. दैवत पाटील हा गोलंदाज यंगस्टर खेळाडू आणि त्याच्यासमोर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहू शकाल मैदानामध्ये आदेश पाटील आणि प्रवीण ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. 41चं टार्गेट आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. कट केला बॉलला दिशा दिली आहे. थर्ड मॅनला बीट करून बॉल मागे चालला. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. जरी ग्रास असला तरी मैदानावरती आउटफील्ड फास्ट आहे आणि याचा फायदा फलंदाजा झाला आणि इथे पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री 4. फॉलिंग शिपचा प्रयत्न होता. अगदी आपण पहिला शफल झाले, जागा बनवली आणि झोपून पडून मारला हा फटका. त्यावरती मात्र आणखीन एक चौकाराला बॅटिंग करणाऱ्या टीम मोराबेसाठी. चार धावा या फटक्यावरती आपण येताना पाहताय. लगातारचे 2 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय फलंदाज आदेश पाटील. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक झालाय. पॉवर प्लेमध्ये यावेळेला आडव्या बॅटने स्टेप आउट झाले आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूला निघून चालला बॉल. सीमारेषा पलीकडे दणदण करत आला. आणखीन एक सलगचा 3रा चौकार. पहिला खेळाडू या स्पर्धेला ज्याने सलग 3 चौकार मारले असा हा खेळाडू. सलग 3 चौकार 3 इन रो असं म्हणता येईल. सलग एका लाईनमध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. फलंदाज आदेश पाटीलच्या बॅटमधून सुरुवातीच्या षटकामध्ये आक्रमक झालाय. टार्गेट फक्त आणि फक्त 41 धावांचा असताना पहिल्या 3 चेंडूवरती सलग 3 चौकार पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग अप्रतिम फलंदाजी साकारली. प्रत्युत्तर देत असताना सेकंड इनिंगमध्ये स्विच हिट केला. याही वेळा रिझल्ट चांगला आहे. आणखीन एक क्या बात आहे. शॉट थर्डमॅन आणि गलीच्या मधून गॅप शोधला. रिव्हर्सचा फटका आणि त्यावरती मात्र हा 4था सलगता चौकार पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पनवेल विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी विजयाचा चौकार मारला 4 तसे इथे 4 चौकार आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या आदेश पाटील खेळाडूच्या बॅटमधून. सलग 4 चौकार आणि यावेळेस आपण पाहता लेग बिफोर द विकेट प्लम एलबी टो क्रशिंग यॉर्कर. पायाचा वेध घेत असताना मात्र आपण पहिला प्लम एलबी झाले खेळाडू आदेश पाटीलमधून जाता जाता 5 चेंडूमध्ये 4 चौकार लगावत आपल्या संघाला त्याने 16 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. पहिला बॉल लेटकट होता थर्डमॅनला. त्यानंतर आपण पाहिला तर फॉलिंग स्ट्रिप पाहायला मिळाला. इथे देखील तोच प्रयत्न होता परंतु बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. त्या ठिकाणी बरोबर मधल्या यष्टीवधी पायाचा वेध घेणारा टो क्रशिंग यॉर्कर. त्याच्यामध्ये आदेश पाटील बाद झाला आणि पहिला विकेट मिळाला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए टीमला. 41चं टार्गेट आहे. 16 धावा आल्या आणि अजूनही 25 रन बनवायच्या आहेत मैदानामध्ये टीम मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला. मयूर म्हात्रे खरं तर आपण पाहता या संघाचे पुरस्कर्ते आहेत. सध्या ते थायलंडवर आहेत आणि थायलंडमधून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. MSCB महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये ते कार्यरत असताना त्याने मात्र या संघासाठी भरपूर चांगलं योगदान दिलं आहे. ते गोल्डन मॅन मयूर म्हात्रे यांचा संघ आपण पाहू शकाल. थायलंडवरून सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सध्या आपण पाहिला खरं तर ट्रेंड आला आहे. आपल्या समाजातील अनेक तरुण विदेशी वारी करताना आपण पाहत आहे. यावेळेला बघा सेन्सिबल क्रिकेट फक्त सन्मान दिला बॉलला. बॅक टू द बॉलर खेळत असताना शेवटचा बॉल डॉट आला आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल
एक खेळाडू बाद 16. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिलं तर 6.25 या मॅचमध्ये पाहायला मिळेल, कारण येणाऱ्या 24 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमला. अंतिम सामना देखील तितकाच रोमांचक होताना पाहायला मिळेल. रॉयल स्पोर्ट्स उल्वे विपक्ष मंगेश स्पोर्ट्स खारकोपर प्रतीकची सेना असेल पुढच्या मॅचमध्ये. आणि त्यांच्या बरोबरीने तुषार कोळी यांचा उल्वे संघ तुम्हाला रॉयल उल्वे संघ पाहायला मिळेल. नुकतीच आपण पाहिलं काही दिवसापूर्वी रॉयल ट्रॉफी देखील संपन्न झाली, ज्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहिला नानकर भिवंडी या संघाला आपण पाहिलं चॅम्पियन बनताना. दमदार खेळ त्या टीमने दाखवला त्या स्पर्धेमध्ये आणि अप्रतिम असं आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. केव्ही काका क्रीडांगण उल्वानोड त्या मैदानावरती रॉयल ट्रॉफी तो संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. परंतु या अगोदर घरच्या मैदानावरती आहेत आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए संघाचे खेळाडू. आज एकाच गावचे 2 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रत्येक दिवशी रंगतदार तुम्हाला रोमांचक सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरसाठी आता विनीत पाटील आला गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज असेल स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील, कॅप्टन प्रवीण ठाकूर माफी असावे स्ट्राईक एंडला. आणि इथे आपण पाहू शकाल डॉट बॉल त्यांच्यासाठी पाहायला मिळाला. सुरुवातीचे 4 चेंडू राहिले ते म्हणजे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या नावावरती आणि त्यानंतर कमबॅक केलं पुढच्या 3 बॉलवरती आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए संघाने. या षटकामध्ये विनीत तो देखील एक चांगला गोलंदाज आहे या संघाचा. सुजितला आपण पाहता विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. यावेळेला बघा भरपूर चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी काय घडलंय असं वाटलं झेल पकडला की कारण काय, पण तसं झालेलं नाही आहे. आणि रन मात्र मिळाली फक्त सिंगल. सोपा झेल होता. या क्षणाला तुम्हाला धावा वाचवायच्यात, विकेट तुम्हाला घ्यायच्यात जर या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर. पण इथे आपण पाहिला क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. पॉईंट अगदी कव्हर्समध्ये फटका पाहायला मिळाला. बॅकफूट पंच त्या ठिकाणी करत असताना झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं खरं तर फलंदाजाला प्रवीण ठाकूर या खेळाडूला. प्रफुल्ल पाटील आता स्ट्रायकिंग एंडमध्ये येतील. 17 धावा ऑन स्कोर कार्ड. 22 चेंडू 24चं समीकरण मैदानामध्ये आपण येताना पाहू शकाल. याही वेळेला आपण पहिला बाउन्सरचा वापर, अकूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा लेन चांगली होती, आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. हवेमध्ये तरंगत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. आता बॉलची ग्रीप हळूहळू थोडीशी आपण पाहिली लालसर होत चालली आहे, मळकट होत चालली. याचं कारण आहे ड्यू फॅक्टर. विकेट देखील ओलसर झाली आहे. त्याचा फायदा आता गोलंदाजांना डेफिनेटली होईल. थोडासा आपण पाहिला त्या ठिकाणी दबाव फलंदाजामध्ये राहील. यावेळेला हलक्या हाताने त्या ठिकाणी आउट ड्राईव्ह करत असताना मिड ऑफचा फिल्डर बाजूला सरकला. चेंडू खाली, चेंडू उचलून फेकेल त्याचबरोबर मात्र सिंगल रन या बॉलवरती मिळेल. एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 18 धावा. सुरुवातच जबरदस्त केली होती फलंदाजाने. आदेश पाटीलने 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. तो त्या ठिकाणी आपण पहिला पायचीत झालं आणि त्यानंतर कमबॅक केलं. या मॅचमध्ये आतापर्यंत आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए संघाने विनीत पाटीलचं हे षटक पंचांनी या ठिकाणी डेड बॉल घोषित केला. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहता प्रफुल्ल ठाकूर, मॅन फ्रॉम केगाव. त्यांना आपण पाहू शकता. त्यांच्या बरोबरीने स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये असेल विशू कोळी, तिसरे पंच समर्थ कडू. या बेला बॅकफुटला आले. चांगला टायमिंग पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक्स, थोडासा बॉल डायव्हर्ट होताना आपण पाहता आउटफील्डला धोका दिला फिल्डरला. नशिबाने साथ दिली फलंदाजाला. मोराबे संघाला 4 धावा वरती 4 धावा आल्या. जजमेंट चुकल्याने बॉल थोडासा त्या ठिकाणी बदलला एका वेगळ्या अँगलने. पुन्हा तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल ज्या पद्धतीने फिल्डर पुढे आले होते. त्यांना मात्र अक्षरशः आपण जर पाहिलं वेगळा त्यांना एक अंदाज मिळाला. त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना 4 धावा आल्या. रिव्हर्सचा प्रयत्न होता, अपयशी या ठिकाणी आपण पहिले फलंदाज राहिले. त्या ठिकाणी प्रवीण ठाकूर लाईनमध्ये आले होते जरूर, परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता झालेला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली 1 गडी बाद 22. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांचं समीकरण. दमदार आयोजन, A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. माजी खासदार चषक 2025
लोककल्याणाचा जाजबल वसा हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारे रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावानं आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहे. खरं तर त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा तेवढा कमी, शब्द कमी पडतील इतका मोठं योगदान त्यांचं राहिलं आपल्या समाजासाठी. दमदार असे दानशूर व्यक्तिमत्व या विभागाला खरं तर आपण जर पाहिला तर एक मोठा वरद असं लाभला त्यांच्या नावाने. सातत्याने आपण पाहिला उल्हाणमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा भरपूर मोठा योगदान राहिला, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी त्यांचं योगदान. बॅकफुटला आले पुन्हा एकदा आपण पाहिला ऑफ ड्राईव्ह. त्या ठिकाणी बॉलरने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर गोलंदाज दीक्षांत ठाकूरसाठी प्रणित ठाकूर आणि स्वप्नेश कडू यांच्या वतीनं यांच्या वतीने तब्बल 5,000चं खरं पारितोषिक मिळेल दीक्षांत ठाकूरला. विकेट हॅट्रिकसाठी सलग 3 विकेट जर त्याला मिळाले तर प्रणित कडू आणि स्वप्नेश ठाकूर यांच्या वतीने तब्बल 5,000चं त्यांना पारितोषिक देण्यात येईल. मोठं पारितोषिक आहे. चर्चा होती खरं तर रामशेठ ठाकूर साहेबांच्या कार्याची. रयत शिक्षण संस्थेसाठी खूप मोठं योगदान. लॉफ केला बॉलला ऑन साईडला, मिड विकेटच्या बाहेर पाठवला बॉलला सीमा पार. आता सामना अगदी जवळ आणलाय या षटकाराने. 16 चेंडू आता 12 धावा. इवलेचे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनाभरी. खरं तर आपण पाहिलं रयत शिक्षण संस्थेचे हे छोटंसं रुपटं आज मात्र त्यांच्या मोठ्या शाखा तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत आणि त्यासाठी भरपूर मोठं योगदान जर पाहिलं तर या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांचं राहिलं. तब्बल 100 कोटीहून अधिक डोनेशन त्यांनी त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेला दिलं. कर्मवीर भावीराव पाटील यांची ही संस्था गोरगरीब जनतेला, गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळावं किंबहुना कमी बजेटमध्ये त्या ठिकाणी शिक्षण मिळावं या उद्देशानं मात्र ही संस्था शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत राहिली. आणि या शिक्षण संस्थेसाठी भरपूर मोठं भरीव योगदान देणारे रयत माऊली म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा नावाचा आपण नक्कीच गौरव करू. त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण रंगताना पाहत आहे. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर ए संघ आणि एका बाजूने मोरावे. लेट कटचा प्रयत्न इथे देखील आपण पाहिला. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक बॉल बीट करून गेला थर्डमॅनला. सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकार. पंधरा चेंडूमध्ये आता फक्त आणि फक्त 8 धाबांचं समीकरण. 15 बॉल 8. सामना वन साइड होत चाललाय. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचा संघनायक प्रवीण ठाकूर यावेळेला लॉफ करत असताना बघा खरं तर फिल्डरला देखील बॉल कळाला नाही कोणत्या दिशेने चालला. हे तुम्हाला आता रात्रभर पाहायला मिळेल. आणि बरोबर वाईडी स्ट्रॉंग अपच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला. गॅपमधून फरार. चौकार. 4 धावा आल्या. फक्त आणि फक्त आता 4 रनचं समीकरण बाकी आहे. 14 चेंडू 4. होम ग्राउंड आहे शिवाजीनगरच्या एक खेळाडूंसाठी. असं मैदान मिळालं इथे खरं तर एखादा एक व्यावसायिक खेळाडू तयार व्हायला हवा. सतत जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच प्रोफेशनल क्रिकेटर तयार होताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघातून एखादा खेळाडू पुढे जाऊन या गावाचं या विभागाचं नाव तुम्हाला रोशन करताना पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. मग तो मैदानामध्ये आपण पाहता प्रचंड अडचणी आता आल्यात त्या ठिकाणी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर ए संघाच्या वाट्याला. 14-4. यावेळेला मिस टायमिंग क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाही आहे. प्रयत्नच केलेले नाही आहेत. त्यामुळे बॉल सेफ लँडिंग झाला आणि 1 रन या बॉलवरती मिळाली. ती म्हणजे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. आणि प्रवीण ठाकूर वैयक्तिक या मॅचमध्ये आपण जर पाहिले तर 8 बॉल 20 या धावसंख्येवरती खेळत आहेत. सुरुवातीलाच 16 धावा आल्या होत्या आदेश पाटीलच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये. आणि त्यानंतर आपण पहिल्या डावाला पुढे घेऊन जात असताना मात्र 8 बॉल 20 या धावांचं योगदान या इनिंगमध्ये दिलं प्रवीण ठाकूर या फलंदाजाने. 13 चेंडू 3 धावा. याही वेळेला आपण पहिला ऑन ड्राईव्ह करत असताना स्वर्लेक रिझनकडे बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. फक्त सिंगल या बॉलवरती आली. आता 12 चेंडूमध्ये 2 धावाचं समीकरण मैदानामध्ये आलं. चला टीम मिटिंग करायची नाही आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. सुजित ठाकूर स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत संपूर्ण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि शिवाजीनगर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आपण पाहता दमदार असं A1 क्वालिटीचं आयोजन. पहिली रात्र या स्पर्धेची श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर उल्बे नोड मध्ये आपण सध्या आहोत.
हा बघा आमचा VIP डाईस. या VIP डाईसवरती बसलेले सर्व आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना सागरशेठ ठाकूर आहेत त्या ठिकाणी आसनस्थ. स्वप्नीलजी ठाकूर असेल, नील ठाकूर, संपूर्ण मान्यवर आपण त्यांची उपस्थिती या प्रामुख्याने या VIP डाईसवरती पाहतोय. डोळ्यात तेल घालून मात्र आज प्रत्येक आयोजक आणि सर्व या खरं शिवाजीनगरचे ग्रामस्थ या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असताना आपण त्यांना पाहिलं. 12-2 सामन्याकडे आपण जाऊया. गोलंदाजी मार्कमध्ये आलाय गोलंदाज मार्मिक ठाकूर. मार्मिक युनिक नाव आहे खेळाडूचं, मार्मिक ठाकूर. तो गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. कट केला बॉलला, मागे चालला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने फील्ड झाला बॉल. डीपमधला फिल्डर बॉलवरती चार्जअप झाला, पुढे आला आणि त्याने बॉलला उचललं. 1 रन आली. स्कोअर इज लेवल. फक्त 1 रनची गरज आहे. 11 चेंडूमध्ये फक्त सिंगल हवी आहे या मॅचमध्ये विजयासाठी मिहिरा स्पोर्ट्स मोराबे या टीमला. यावेळेला चौकार की षटकार? चौकार मारत मात्र हा सामना फिनिश केलाय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण ठाकूरने, ज्याने 9 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि हा सामना जिंकलाय. चौथा सामना मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाने. यानंतर अंतिम सामना असेल पहिल्या फेरीमधला मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे. रॉयल संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चला मैदान सोडा, आपण लगेच दुसऱ्या सामन्याकडे आपण बोलूया. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. मॅच समरी आपण जर पाहिली, पहिल्या सत्रामध्ये तन्मय ठाकूरने 9 बॉल 13 केल्या. त्याच्याबरोबरीने दैवत पाटील 9-11 केल्या. 5 बॉल 11 दीक्षांतनं योगदान दिलं. आर्यन भोईरने मात्र एका षटकामध्ये 6 धावा खर्च करत असताना 2 खेळाडू बाद केले. परंतु सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना 9 चेंडू 24 धावा प्रवीण ठाकूरने केल्या. तर सामनावीर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सामना लो स्कोरिंग होता, त्यामुळे एका षटकामध्ये 6 धावा खर्च करणारा, 2 खेळाडू बाद करणारा आर्यन भोईर ठरला या सामन्याचा हिरो. तर आदरणीय RC ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच